मित्रांनो, आज आपण बघणार आहोत TCS म्हणजे टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचा आपला एक अनालिसिस आपण इथे आज करणार आहोत. ठीक आहे. आता टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसचा पहिले आपण एक बेसिक बघू. खूप दिवसापासून करेक्शन केले त्यांनी, तर आपण छोट्या छोट्या गोष्टी बघू. छोटासा व्हिडिओ बनवायचा आपल्याला. 21चा पी चाललाय, थोडासा महाग आहे कम्पेअर टू इंडस्ट्री. तर महाग नाहीये, पण कम्पेअर टू बिग प्लेअर मध्ये थोडासा सेम चाललाय. म्हणजे थोडासा तुम्ही समजा की हा महागाच्या रेटला आहे. स्वस्त एवढा खाली पडून सुद्धा महाग आहे. वर असताना किती महाग असेल अजून, त्यामुळे त्याला बरोबर खाली आणले गेलेले. ठीक आहे. अजून जर बघितलं ROC वगैरे मेंटेन आहे त्याचे. बाकी काय बघायचे टेन्शन नाही. सर्व्हिस इंडस्ट्री आहे. कॅश फ्लो मध्ये बघितलं तर ऑपरेटिंग ऍक्टिव्हिटी मधनं इन्कम फक्त 10% इन्क्रीज आहे आणि नेट कॅश फ्लो निगेटिव्ह आहे. ऑपरेटिंग मधनं सॉफ्टवेअरचा बिझनेस आहे ना. सगळ्यात मोठा चॅलेंज यांच्या समोर आहे की जी त्यांची जी आउटगोईंग ती त्यांना कमी करायची. म्हणून रिसेंटली ले ऑफच्या खूप साऱ्या याच्याबद्दल म्हणजे लोकांना काढलं, त्याच्या खूप साऱ्या याच्यामध्ये न्यूज होत्या या TCS मध्ये. तर त्यामुळे जरा नेगेटिव्ह काय म्हणतात त्याला, नेगेटिव्ह वाईब आहे याच्याबद्दल, नेगेटिव्ह न्यूज आहे त्याच्याबद्दल थोडेसे. राईट. तर प्रॉफिट फ्रॉम ऑपरेशन जवळपास सारखं. ठीक आहे. फायनान्सिंग जास्त मॅटर नाही करत. काय नाही, काय लोन घेतील फार तर फार. लोन काहीच नाही घेतलेले, रिपेमेंट पण नाही केलेले. मग काय केलं, डिव्हिडंड पे करून टाकलेत मागच्या वर्षी प्रॉफिट बुकिंग केली चांगली, एम्प्लॉयरला पण काढलं आणि प्रॉफिट डिव्हिडंड देऊन टाकला शेअर होल्डरला. ठीक आहे. बाकी काही रिसिवेबल किरकोळ आहेत. रेशोमध्ये बघितलं तर जवळपास 90 दिवसांमध्ये पैसे रिकवर करतात आपल्या क्लायंटकडनं. सगळे फॉरेनचे क्लायंट आहेत. प्रमोटर होल्डिंगमध्ये जवळपास सगळं सारखं आहे. जास्त काही चिंता नाही आहे बघायची. ठीक आहे. AIचा इफेक्ट आहे यांच्याकडे थोडासा. IT चे कामं जायला लागलेत बऱ्यापैकी. काय होणार आहे IT च्या एम्प्लॉईजचं काय माहिती. माझ्या बॅचला तर खूप लोक होते. अवघड आहे पण पुढं. ऑपरेटिंग हे बघा ना, ऑपरेटिंग मार्जिन 27% स्टॅग्नंट आहे. सगळं स्टॅग्नंट आहे. पैसे बनत नाहीत आता यांचे, स्टक झाले एका ठिकाणी. इंटरेस्ट काय फार काम असं नाही आहे. PBT पण सेम आहे, प्रॉफिट बिफोर टॅक्स. नेट प्रॉफिट पण काय 1000 कोटीचा फायदा फक्त. ठीक आहे, एवढं काही नाही आहे. नेगेटिव्ह रिटर्न दिले 24% नेगेटिव्ह मागच्या वर्षी. बिग थिंग टू वरी. आता काय करायचं, तर आता काय करायचं याबद्दल बोलूया 2 मिनिटं. फार काही नाही मोठं बनवायचं आपल्याला. ओके. तर हा आहे SL. सांगून ठेवतो प्राइस 2750 ते 2810 मॅक्स SL. जर इथे घेणार असाल तर टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट 3. टार्गेट 3 3300 दिसतंय. ऍक्च्युली 3700 होतं, माहित नाही काय झालं असं. ठीक आहे, 3400 पकडा तुम्ही सध्या. टार्गेट 3 ह्याच्यावर राहू पण नका सध्या तरी. चान्स आहे एक मिळणार आहे, रॅली मिळणार आहे आपल्याला. निफ्टी थोडीशी 26,000 काढू द्या. निफ्टी स्ट्रगल करते म्हणून जरा प्रॉब्लेम आहे. निफ्टी जरा 26,000 काढलं ना त्यांनी, 26,000 100च्या वर गेली ना, तुम्हाला मिळाला 3400 पर्यंत जायलाच पाहिजे. याला काय अडचणच नाही आहे. म्हणजे असं माझं म्हणणं आहे. आजकाल काय स्टॉक मार्केटमध्ये रेकमेंडेशन देत नाही मी सांगतो, मी माझे विचार तुम्हाला सांगतोय. बाकी तुम्हाला काय करायचं तुम्ही करा, तुमचे पैसे. ठीक आहे. ऑल टाईम व्हायचे होप्स माझे अजून तरी नाही आहेत जोपर्यंत हा 3400 काढत नाही. 3700 ऍक्च्युली तो प्रोसिजर. 3700 का नाही आलं याच्यामध्ये, काहीतरी चुकलं माझं चार्ट लावताना. 3700 व्हॅल्यू यायला पाहिजे. ठीक आहे. तर हा SL असेल. जे पहिल्यापासून ज्यांनी घेतलेले आहेत त्यांनी गपचूप प्रॉफिट बुकिंग करा. आय होप तुम्ही घेतला असेल, त्यामुळे तो खाली घसरला एवढा. नवीन बायासाठी एवढंच आहे की घेणं असेल तर हे टार्गेट असतील. टार्गेट 1 असेल 3000 रुपयाचं. ठीक आहे. आणि हे साधारण आहे 3300 रुपयाचं. हे साधारण आहे 3400 ते 3700 करायला चला. मॅक्स टार्गेट 3600 3700. पण SL 2810च्या खाली किंवा 2750 हा लास्ट पाहिजे. ठीक आहे. बाकी काही विशेष काही या व्हिडिओमध्ये नाहीये. तुम्हाला काय डाऊट असेल तुम्ही विचारू शकता. जुन्या रॅलीमध्ये जर तुम्ही असाल तर प्रॉफिट बुकिंग करून घ्या. अजून थांबू नका. तर आता खाली गेला, ह्या लेवलच्या खाली गेला की तुम्हाला फार घाणेरडा हा पडलेला दिसणार आहे. नंतर वर्षानुवर्ष आपल्याला खाली दिसेल. पुढचे 2-2.5 वर्ष मार्केटमध्ये खाली जाईल तर हा प्रॉब्लेम येईल. त्यामुळे तुम्ही जरा केअरफुली काय करा, प्रॉफिट बुकिंग वेळेत करत राहा. ठीक आहे.
ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आपला हा सगळ्यांना माहिती आहे विक्रांत शेअर मार्केट अकॅडमीचा आपला जो क्लास आहे, ठीक आहे. प्लस इथं आपण फिनटेज कॅपिटल आपली फर्म आहे, त्याच्यामध्ये आपण म्युच्युअल फंड किंवा आपण सगळे असे स्टॉक अनालिसिस आपण सगळे या गोष्टी करतो. आपण म्युच्युअल फंड, इन्शुरन्स आणि फायनान्शियल प्लॅनिंगच्या बिझनेसमध्ये पण आहोत. प्लस आपले स्टॉक मार्केटचे क्लासेस पण आहेत. तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे. माझा नंबर ऑलमोस्ट सगळ्यांकडे आहेच. यूट्यूबला पण माझा नंबर दिलेला आहे. तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट आम्हाला करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.